तर एकनाथ शिंदेंना महापौरपदासाठी दिल्लीतून चावी लावली जाते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। मुंबईमध्ये भाजप आणि विशेषतः फडणवीसांचा महापौर होऊ नये याचे दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी म्हटलंय। याला भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना। त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू आईड बॉय म्हणून। आता ते काही करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून, ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये। नाही, एकनाथजी शिंदे हे लोहपुरुष आहेत, त्यात गैर काय? संजय राऊत कोळसा पुरुष आहेत। संजय राऊतांना किती उगाळलं तर काळच निघतं। सकाळी उठले की जे काळं पसरवायला सुरू करतात, त्यामुळं एकनाथजी शिंदे लोहपुरुष असतील तर ते चांगली गोष्ट आहे। आपण स्वतः कशा पद्धतीनं काळवंडलेली कारकीर्द पुढे घेऊन आलात सॉरी, याचा विचार स्वतः संजय राऊत यांनी केला पाहिजे। दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.